तुम्हाला माझ्या गावची कथा सांगतो. व्यसनाने उद्ध्वस्त झालेलं गाव माझं कवितेत मी मांडतो. माझ्या गावातील एक तरुण मुलगा घरची जबाबदारी सांभाळत होता, पण दारुड्या मित्रांचा त्याला सहवास लाभला होता. मित्रांच्या आग्रहापायी त्याने एकच घोट पिला आणि मृत्यूकडे जाण्याचा त्याचा प्रवास सुरू झाला. एका घोटाचं रूपांतर सवयीत बदलून गेलं. जे नाही व्हायला पाहिजे होतं तेच शेवटी झालं. शेवटी गेला त्याचा जीव. महागात पडली दारू. आपल्या मुलाकडे पाहत रडत होती शेजारीची फळ. पुढे माझा मित्र श्याम्या तंबाखू खाऊन दररोज कोणते रंगवायचा आणि गायच्या सोबत कधी कधी राजनिवासून मागवायचा. आता खातच नाही तो तंबाखू, कारण त्याला तोंडाचा कॅन्सर झालाय आणि मायबापाने कर्ज काढून त्याला दवाखान्यात ऍडमिट केलंय. येतं काहीच नाही हो. माझ्या गावातले खालच्या आईतले आजोबा दररोज बिडी फुकायचे. तोंडातून तर सोडाच, नाकातून पण दुखायचे. दिवसातून 4-5 तरी बिडीचे कट्टे सहज ते संपवायचे आणि बिडीचा कट्टा आणण्यासाठी नातूला दुकानात पाठवायचे. शेवटी त्यांचाच नातू तो कट्ट्यातील 1-2 बिड्या गायब करायचा आणि लपून छपून वाड्या मागे बिडीचा लुका मारायचा. शेवटी झालं असं की आजोबा मरण पावले आणि बिडी ओढण्याचा वारसा नातवाच्या हातात देऊन गेले. काही दिवसात नातवाची फुफ्से खराब झाली आणि नातवाजवळ येण्याची आजोबाने विनंती केली. शेवटी नातवाच्या जीवनाचा काळ सरून गेला आणि पाहता पाहता माझ्या भारताचा तरुण गेला. पुढे माझ्या गावचा बाबूराव दररोज दारू विकायचा. लोकांना विकून कडू पाणी, स्वतः मात्र थंसपत पियायचा. त्याच्या दारूमुळे कित्येक जणांची घरे उद्ध्वस्त झाली. शेवटी कर्मच म्हणावं त्याला करोनाची बाधा झाली. तरीही गावामध्ये दारू विकण्याचं परंपरेचं चक्र काही थांबलं नाही. पण मरता मरता बाबूराव म्हणला होता, खरंच गड्या दारू विकणं चांगलं नाही. म्हणून म्हणतो, श्याम्या आजोबा बाबूराव यांचं कुटुंब खूप रडलं. एका वाईट व्यसनापायी हे सर्व प्रकरण घडलं. म्हणून म्हणतो तरुणांनो, आता तरी जागे व्हा. माझ्या विकसित भारताचं स्वप्न तुम्ही पहा. माझ्या देशातील तरुणांची ताकद आता सर्व जगाला कळू द्या. वाईट व्यसनाकडली मान तुमची देशाच्या विकासाकडे वळू द्या. धन्यवाद.